झाले हो साजरी, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा. विठ्ठले आवडे, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तो हा विठ्ठल परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा, तो हा माधव परवा. जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम. भविष्य व्हावे तया कुळा, अकल्प भविष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, माझ्या सकळा हरीच्या दासा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा नको काढी, कल्पनेची बाधा नको काढी, ही संत मंडळी सुखी असो, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा, माझ्या विष्णुदासा.
स्वाभाविकाची नामा मने तया सवे कल्याण नामा मने तया सवे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग ज्या मुखी निधान पांडुरंग बाधान होऊन काळी कल्पनेची बाधा होऊन कोण काळी ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो तो बारक कुमारी कल्पाविष हवे तया कुळा कल्प आविष हवे तया कुळा हरिच्या दाता माझ्या चटळा हरिच्या दाता कल्पनेची बाधा नव कवन काय कल्पनेची बाधा नव कवन काय कल्पाविष हवे तया कुळा कल्पा
विठ्ठल विठ्ठल पंढरीनाथ महाराज की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज वरगरागराची गोरोबा काका महाराज अकल्पाविषय व्हावे तया कुळा अकल्पाविषय व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेचे बादान हो कोरे काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग ची बादानो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करो प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकृण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी वाणी संताशी रंगवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम खंडायसे ते प्रेम काय का मस्तक हे पायावरी मस्तक हे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल कुंडली गोरधर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय ईश्वर महाराज गुरु तुकाराम महाराज
अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळे ही संत मंडळी सुखी असू. प्रस्तुत प्राप्त मोजे वडगाव लाख येथे पत्रकार संतोष दुधभाते यांच्या 31व्या वाढदिवसानिमित्तानं आज या ठिकाणी हरिजागराची सेवा संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी आज जो अभंग घेतला तो अभंग नामदेव महाराजाचा आहे. नामदेव महाराजाचा परिचय द्यायचा म्हणजे तो असा की देवाच्या अति जवळचे लाडके असे एक संत, त्यांचा दरारा चौकड होता. त्या नामदेव महाराजाचा अभंग आजच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. हो, या अभंगाद्वारे नामदेव महाराज मानवी देहाला आल्यानंतर मानवी देहानं काय मागावं आणि काय मागू नये, नामदेव महाराज या अभंगामध्ये एक मागणं मागतात. तुमचं आमचं वागणं हे वेगळं. तुम्ही आम्ही जे मागतो ते आपण संसार रूपी काहीतरी आपलं मागणं असतं, परंतु संसार रूपी देवाला मागणं आणि ते देवाकडून घेणं हे आपल्या हिताचं नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेवराय असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील आदी जेणेकरून 42 संतांचं वर्णन केलेलं आहे. त्या सगळ्या संतांमध्ये जास्त देवाच्या जवळचे, ज्यांनी देवाला आपल्या हाताने नैवेद्य चारला, हाताने दूध पाजलं, ज्याच्या कीर्तनामध्ये नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये स्वतः देव नाचला, असे आवडते भक्त नामदेवराया. तेव्हा नामदेवरायाचा पहिल्या प्रथमतः आपण थोडा इतिहास पाहू आणि नंतर सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल हो, नामदेवराया एक दिवशी दामो सिटीला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचा प्रसंग आला. प्रसंग फार मोठा आहे. नामदेव महाराजाला आईने विचारलं की बाळा नामा, तुझ्या वडिलांना बाहेर गावी जायचंय, तेव्हा आपल्या घरचा दररोजचा नित्यक्रम आहे की देवाला दररोज रावळामध्ये जाऊन नैवेद्य दाखवला पाहिजे. हा क्रम आहे आपला. तेव्हा वडिलाला जर गावाला जायचं असेल तर आपला नैवेद्य कोण दाखवणार, म्हणून ते गावाला जात नाहीत बाहेरगावी. जर नामा तू जर दाखवतो म्हणलास तर तुझे वडील बाहेरगावी कामाला जाणार आहेत. लगेच नामदेवरायाने विचारलं किती दिवस? एक 4-5 दिवस. काय हरकत नाही म्हणला, जावा. वडिलाला आदेश दिला त्यानं आणि जावा म्हणून सांगितलं. जावा म्हणून सांगितल्यावर आईनं ताट भरलं आणि ताट भरून नामदेवाच्या हातामध्ये दिलं. नामदेवरायाच्या हातामध्ये ताट भरून दिल्यानंतर महाराज प्रसंग असा झाला, नामदेवराया मंदिरामध्ये गेले आणि मंदिरामध्ये जाऊन देवाला नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवला, पण देव नैवेद्य खातो का? देवानं जर नैवेद्य खाल्ला असता तर आपल्या रेशन कार्डावर आणखी एक नाव लावावं लागलं असतं.
देव खात नाही महाराज, भावाचा भुकेलाय. परंतु नामदेवरायाच्या लक्षात आलं की माझे वडील दररोज नैवेद्य घेऊन येतात, त्यावेळेस कसा खातो, आणि आज माझे वडील काही कामानिमित्तानं बाहेर गावी गेलेत, तो नैवेद्य खात नाही. देवा खा लवकर. महाराज पाषाणाची मूर्ती आहे, देव खात नाही निवड. नामदेवरायाने दुसरी आरोळ टुकली, देवा माझे सवंगडे बाहेर थांबलेत, नैवेद्य खा. तरी पण देव खात नाही. त्यावेळेस नामदेवरायानं प्रतिज्ञा मांडली, महाराज देवा तू जर नैवेद्य नाही खाल्लास तर या नामाचं डोकं आणि तुझा चिरा एक झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेव. तरी देव हालत नाही महाराज. पण ज्यावेळेस नामदेवरायाने त्या चिऱ्याला धडक घेण्यासाठी मागा पुढं पाय टाकला, त्यावेळेस पाषाणाची मूर्ती, महाराज पाषाणाची मूर्ती कापे थरथरा. पाषाणाची मूर्ती थरथरा कापायला लागली महाराज, आणि प्रगट झाल्याने नामदेवरायाच्या हातानं नैवेद्य हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जीवी. अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्यानं नामदेवरायाच्या हातानं नैवेद्य खाल्ला महाराज. नैवेद्य जरी देवानं खाल्ला तर नामदेवरायाला देव कळला का भेटला, प्रश्न आहे. देव हा नामदेवरायाला भेटला पण कळला, कारण का कळण्यासाठी गुरुविना अनुभव कैसा. गुरु शिवाय अनुभव येत नाही. नामदेवरायाला गुरु केला नाही म्हणून पांडुरंग परमात्म्याला खेद वाटू लागला आणि सांगितलं, नामा आता एक माझं मत आहे, ऐक. तू औंढ्या नागनाथाला जा आणि औंढ्या नागनाथाचं जाऊन तू दर्शन करून ये म्हणल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची आज्ञा ऐकली नामदेवरायाने आणि मुक्काम दर मुक्काम करत नामदेवराया औंढे नागनाथाला पोहोचले महाराज. आणि औंढे नागनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या डोळ्याला असं दिसलं की त्या महादेवाच्या पिंडीवर एक वयोवृद्ध ग्रहस्थ तिथं पाय जोडे सगळं ठेवून झोपलेला होता. नामदेवरायाने विचार केला, देवानं तर मला औंढे नागनाथाच्या दर्शनाला पाठविलं आणि इथं हा ग्रहस्थ निवांत झोपलाय. कोण रे बाबा तू? पाय जोड्यावर तू कुठं ठुले? जोड्याचे पाय तुझे त्या देवाच्या पिंडीवर ठुले. तेव्हा खेचर नावाचा ग्रहस्थ तो म्हणला, अरे बाबा मला काय आठवत नाही,
पण माझे पाय मला उचलत नाहीत, माझे पाय उचलून ठेव, माझे पाय उचलून ठेव म्हणल्याबरोबर नामदेवरायानं आदेश मांडला आणि पाय उचलायला गेले तर तिथं पिंड, तिथला पाय उचलला की दुसरीकडे पिंड. असा ज्यावेळेस चमत्कार झाला त्यावेळेस नामदेवरायाच्या लक्षात आलं महाराज की आपणाला देवाने पाठवले औंड्याला, ते त्याचं कारण म्हणजे हेच असावं. खेचराला गुरु केलं. नामदेवराया मंदिराच्या बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर त्या ठिकाणच्या सर्व भक्त मंडळींनी महाराज कीर्तन करायला सांगितले. वार सोमवार होता. महादेवाच्या मंदिरामध्ये औंढ्या नागनाथ त्याला गर्दी पुष्कळ होती, पण त्या ठिकाणी कीर्तन चालू असल्यामुळं येणारा माणूस त्या कीर्तनाला बसायला लागला. मंदिरामध्ये कुणी जाईना, म्हणजे त्या मंदिरातल्या बडवेची दक्षिणा बुडायला आली. महाराज ते मंदिरामधले बडवे बाहेर आले. काय लावलं हे? शिवाचं मंदिर आहे, इथं कीर्तन असतंय का? अरे येडेनो, शिवाचं मंदिर राहू द्या, हनुमंताचं मंदिर राहू द्या, कोणतंही मंदिर राहू द्या, त्या ठिकाणी कीर्तन करायला काय हरकत नाही महाराज. पण ते ब्राह्मण मंडळी ऐकले नाही. त्या ब्राह्मण मंडळीने सांगितलं, महाराज तुम्ही पाठीमागच्या बाजूला करा. आज्ञा मान्य केली देवाची आणि नामदेवरायांनी कीर्तन बाहेर पाठीमागच्या बाजूला सुरुवात केलं महाराज. पण महाग सुरुवात केल्याबरोबर चमत्कार असा, फिरविले चमत्कार असं झाला महाराज की मंदिर फिरलं महाराज आणि दरवाजा पाठीमागच्या बाजूला झाला. बडवे लोक मागच्या बाजूला राहिले. हा चमत्कार काय झाला महाराज कळलं नाही. ती बडवे मंडळी सगळी नामदेव महाराजाकडे धावत गेली. म्हणजे महाराज अहो तुम्हाला मगाशीच सांगितलं आम्ही तुम्ही पाठीमाग कीर्तन करा म्हणून, तुम्ही अजून इथंच करता. त्यावेळेस नामदेव महाराजांनी महाराज हात जोडून सांगितलं, देवबापा मी कीर्तन पाठीमागच्या बाजूला करतोय. अहो मागच्या बाजूने दरवाजा तिकडे. त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले, दरवाजा तुम्हाला इकडे दिसत असला तर हाताला धरलं आणि नंदीची साक्ष दिली. महाराज नंदी कुणकड आहे. फिरविले देऊळ जगा माझी खाती, नामदेवा हाती दूध प्याला. चमत्कार असं झाला महाराज की ते मंदिर फिरलं. त्यावेळेस त्या ब्राह्मण मंडळीला कळालं की हा एक कोणतं थोर महात्मा आहे आणि यांनी चमत्कार केला. म्हणून त्यांना सगळी ती ब्राह्मण मंडळी नतमस्तक व्हायला लागली. महाराज करा क्षमा अपराध
महाराज तुम्ही सिद्ध. महाराज क्षमा करा आम्हाली, तुमचा अधिकार आम्ही ओळखू शकलो नाही. कारण का लोकांना कसं असतंय, अधिकारच कळत नाही महाराज. जरी आता काही कीर्तन करायला बसत त्याला काय जमतंय, अरे ये एक बार जमतंय का नाही बघ. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराज तुमचा अधिकार आम्ही ओळखला नाही, विचारीला अधिकार म्या फुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. महाराज क्षमा करा आम्हाला, चूक झाली आमच्याकडनं, तुमचा अधिकार आम्हाला कळला नाही. हे औंढ्या नागनाथाची ब्राह्मण मंडळी नामदेवरायाला म्हणून राहिले महाराज. पण नामदेवरायांनी सांगितलं नाही हो, हे माझं काम नाही. अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा जनन नायक त्याचं काम आहे. मग नामदेवरायाचं तिथं महाराज इथोच्या सत्कार करण्यात आला. परंतु तिथले लोक नामदेवरायाला राहावा म्हणाले. परंतु नामदेवरायांनी विचार केला की आपणाला आता इथं राहायचं नाही, कारण का आपल्याला आणखी पुढं बरंचसं काम आहे. म्हणून नामदेवरायांनी त्या औंढे नागनाथाच्या सगळ्या मंडळीचा निरोप घेतला महाराज आणि निघाले. पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरपूरच्या दिशेने निघाल्याबरोबर औंढे नागनाथून फोन केला पंढरपूरला. तेव्हा फोन होता का? मग उगुमान हरावा लागला. अंतरीचा भाव अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला कळलं की नामदेव औंढे नागनाथाचं काम करून पंढरपूरला येत आहे. पांडुरंग परमात्म्याने सगळ्याला दृष्टांत दिला, सगळ्या 42 संताला दृष्टांत दिला की नामदेवराया दशमीला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये येणार आहेत, सगळी त्यांच्या सत्काराला थांबा. म्हणल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातले 42 समकालीन संत महाराज नामदेवरायाच्या स्वागतासाठी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये थांबले. ज्यावेळेस नामदेवरायाचं चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आगमन झालं महाराज, सगळ्या संतांनी नामदेवरायाला आलिंगन दिलं. आणि तो सोहळा पाहून अखिल कुट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा विठेहून खाली उतरले महाराज आणि नामदेवरायाला आलिंगन दिलं. नामदेवरायाला कौल आलं महाराज, नामा कशी काय झाली यात्रा? देवा चांगली झाली, चांगली झाली. पण नामदेवरायांनी तिथं औंढे नागनाथाला जाऊन काय केलं हे बाकीच्या सगळ्या संताला माहित नव्हतं. म्हणून सगळी संत मंडळींनी विचार करून सांगितलं की महाराज तुम्ही कीर्तन करा. कीर्तन करा म्हणल्याबरोबर आदेशाचं पालन केलं सगळ्याच भक्ताचं. आणि नामदेवरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायानं कंबर खसली महाराज आणि कीर्तन चालू केलं. आणि कीर्तन चालू केल्यावर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला राहवलं नाही महाराज. पांडुरंग परमात्मा सुद्धा त्या कीर्तनामध्ये नाचू लागला. बहुप्रमाण
कबीर सावध होई देवा ऐसे बोले कबीर. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज मृदंग वाजवायला होते महाराज. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. पण कुणी देवाला म्हणावं महाराज. आमच्या कबीर महाराजांनी धाडस केलं आणि सांगितले देवा अरे पितांबर बघ. त्यावेळेस देव सावध झाले महाराज आणि पितांबर नेसला गेला. त्यावेळेस त्या भजनासाठी त्या कीर्तनासाठी 42 संत उभा होते महाराज. आणि त्याच वेळेस ज्ञानोबाराया सुद्धा त्या कीर्तनाला हजर होते. आमची जनाबाई म्हणाली आळंदीकर आहेत का हो इथं. म्हणल्याबरोबर आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना आहेत म्हणे. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग. ए नामदेव कीर्तन करे देव महाराज. त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आणि तिथं देव सुद्धा नाचला महाराज. काय अजब आहे महाराज. देव नाचला देव. आपल्याकडे सुद्धा नाचण्याची प्रथा आहे. तुमच्या गावात आहे का नाही आहे का. वाढदिवस साजरा करणे म्हणजे काय. वाढदिवस साजरा करणे म्हणजे आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याची झालेली वय मर्यादा वजा करणे आणि तो वाढदिवस करायचा. 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरं करायचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये 31 डिसेंबर नाही. पण हे काही विद्वान मंडळी आपला वाढदिवस साजरा करतात. 31 डिसेंबर साजरा करतात आणि कुण्या तर धाब्यावर जातात आणि तिथं नाचतात. नाचणं योग्य नाही महाराज. कारण का असं जर नाचलं वराती पुढे नाचलं तर किती जन्म 7 जन्म टाळ्या वाजवाव्या लागतात महाराज. मग नाचायचंय कुठं.
असल तर कीर्तनात यायचं, टाळ घ्यायचा आणि टाळ घेऊन महाराज कीर्तनात नाचायचं. ती देवाला आवडतं. नाहीतर 31 डिसेंबर साजरा केला ते देवाला आवडत. आणि आपल्या हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष चालू होत असतं. कृपया जर कोण करीत असेल महाराज तुमच्या गावात, सांगा त्यांना की आपलं नवीन वर्ष हे आज नाही, लोकांनी लादलेलं आहे तीच कुठवर आपल्या बोकांडी घ्यायचं आहे. घेऊ नका. आपलं नवीन वर्ष जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर कुठं करायची? गुढीपाडव्याला करायची. असं माझा विषय इथं आहे की देव कीर्तनामध्ये नामदेवरायाचा नाचू लागला महाराज. आणि नाचत असताना हा जो प्रकार झाला त्यावेळेस नामदेवराया आणि देव हे एकाग्र झालेले होते. नामदेवराय कीर्तनात होते पण ते देवामध्ये विलीन झाल्यासारखी झाली होती त्यांची स्थिती. देव आणि भक्त, देव आणि भक्त दोन्ही विठ्ठल विठ्ठल. हो, देव आणि भक्त हे दोन जर एक झाले ना, ज्याप्रमाणे देवाची भक्ती करत असताना आत्मचिंतन आपल्या हृदयापासून केलं पाहिजे तर ती देवापासून पोहोचतं. नाही तर आपलं चिंतन कसं आहे, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे पाठांतर करत असताना आपलं लक्ष सगळं त्या भगुनीकडे असतं, चुलीकडे असतं. झालं का नाश्त्याला, झाला का चहा, देव येणं पावायचा नाही महाराज. देव कशानं पावतो? देव हा मनानं येत असतो महाराज. आज आपण या लाख वडगावमध्ये आपण आलो, आपला कीर्तनाचा कार्यक्रम आहे, पण कीर्तनाचा कार्यक्रम असताना सुद्धा आपल्याला वेळ साथची दिली असताना सुद्धा या ठिकाणी मैलारपूरहून काट्या आल्या महाराज. कशाच्या काट्या होत्या ती? खंडेरायाचं सुद्धा आगमन झालं महाराज. म्हणजे आजच्या वाढदिवसाला देव सुद्धा या ठिकाणी आला महाराज, आहे का नाही? खंडेराया गावात आले म्हणजे वाढदिवसाला पत्रकार संतोष दुधभात्याला देवाना आशीर्वाद दिला म्हणायला काय हरकत नाही. देव आणि भक्त एक झाले महाराज. देव आणि भक्त एक झाले त्यावेळेस प्रसंग असा आला की दिवाळीचा सण होता. दिवाळीचा सण असते का तुमच्याकडे? असते. त्या दिवाळीच्या सणामध्ये पहिल्या पाण्या दिवशी अंगाला उठणं लावले जाते. तुमच्याकडे काय म्हणते ते? उठणंच का? उठणं लावून आंघोळ घातली जाते. तेव्हा नामदेवरायाला आईनं उठवलं, नामा उठ. तेव्हा नामदेवराया म्हणले, आहे अगं आणखी पहाट झाली, थोडं मला झोपू दे. नाही नाही नामा, आज दिवाळीचा सण आहे, पहिलं पाणी आहे, आंघोळ उठणं लावून घातली पाहिजे. असं आईनं बोलल्याबरोबर नामदेवरायाला वाटलं, जिव्हाळा आला महाराज. माझी आई मला जर उठणं लावून आंघोळ घालीत असेल तर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याला कोण आंघोळ घालील? प्रश्न पडला.
आणि नामदेवरायांनी आपल्या मातोश्रीजवळ बोलवून दाखवलं, आई जशी तू मला आंघोळ घालते म्हणतेस तसं देवाला तू आंघोळ घालशील का? म्हणल्याबरोबर त्यावेळी मातोश्रीनं सांगितलं, नामा मी तुला आंघोळ घालते तशी देवाला सुद्धा आंघोळ घालेल, पण देव इथं येईल का? प्रश्नार्थ काय? पण नामदेवरायांनी गुरु केलेला होता महाराज. औंढे नागनाथला जाऊन त्यावेळेस नामदेवरायांनी सांगितलं, ऐका आये मी देवाला घेऊन येतो, आधी देवाला आंघोळ घाल आणि नंतर मला घाल. नामदेवरायांनी मंदिराकडे धूम ठोकली महाराज. मंदिरामध्ये गेले, सगळं निवांत वातावरण होतं. एका तात अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा विटेवर उभे होते. गेला नामदेवरायांनी हाक मारली, देवा म्हणल्याबरोबर नामदेवरायांनी हा आवाज दिल्याबरोबर देव म्हणे, नामा अरे आणखी फार रात्र आहे, तू एवढा आरडू नकोस, काय न केलंस? तेव्हा नामदेवरायांनी सांगितलं, देवा दिपाळीचा पहिलाच पाणी आहे, आई मला उठणं लावून आंघोळ घालते म्हणत होती, पण मी विचारला आईला देवाला आंघोळ घालशील का? तेव्हा देवाला घालशील का म्हणल्यानंतर आईने होकार दिला, तुम्ही चला आंघोळीला घरला चला म्हणून विनंती नामदेवराय करू लागले महाराज. नामदेवरायाच्या होकाराला पांडुरंग परमात्मा येणार, साथ देणार, परंतु विलाज असा होता की पहाटाची वेळ झाली होती आणि सगळी भक्त मंडळी तिथे त्या ठिकाणी येणार होती महाराज. त्या ठिकाणी भक्त मंडळी येणार होती म्हणून देवाला हालता येणार नव्हतं. त्यावेळेस देवानं सांगितलं, नामा मी आला असतो रे, आता पहाटाच्या काकड्याला सगळी ब्राह्मण मंडळी या ठिकाणी भक्त मंडळी येतात आणि मी कुठं इथं नसल्यावर काय म्हणतील? त्यावेळेस आमचे नामदेवरायाने छाती टोकपणे देवाला सांगितलं, देवा एवढीच अडचण आहे ना, मी विठेवर उभा राहतो. देव म्हणले, अरे नामा विठेवर कसं तू उभा राहून जमणार? बघा देवा मला मी कसं राहतो, या खाली तुम्ही. देव खाली आले महाराज आणि नामदेवराया त्या विठेवर उभा राहिले. उभा राहतो भावाचा भूकेला भावाचा भुकेला आहे महाराज. देवाला सांगितलं, नामा तू उभा राहतोस खरं, पण लक्षात ठेव जर मला यायला उशीर झाला तर ही ब्राह्मण मंडळी मला आंघोळ घालतात आणि ते आंघोळ घालण्यासाठी पहिल्या प्रथमतः गरम पाणी ओततात. गरम पाणी असते, खालायचं नाही.
बर मग पुढं पुन्हा लिंबू लावून साखर लावून चुळली जाते. काय म्हणायचं? पुन्हा थंड पाणी ओतलं जातं, पंचामृत ओतलं जातं आणि पुन्हा लिंबू आणि पाणी लावून सगळं स्वच्छ केलं जातं. मग निवेद दाखवला जातो. पण निवेद खायचा आणि निवेद दाखविल्यानंतर लोण्याचा गोळा तोंडाला लावला जातो, पण तो खायचा. नामदेवरायांनी सगळ्या अटी मान्य केल्या महाराज आणि त्या विठेवर कमरेवर हात देऊन उभा राहिले. हात देऊन उभा राहिल्याबरोबर पांडुरंग परमात्म्यानं पाहिलं काय नामाचं रूप आहे. देवानं कौतुक करावं नामदेवरायचं महाराज, काय नामाचं रूप आहे म्हणून देव नामदेवरायकडेच पाहत राहिले. पाहत राहिले त्यावेळी देव आपल्याकडे सगळे काही कटाक्ष पाहतोय. म्हणून नामदेवरायांनी देवाला विचारलं, देवा मी कसा दिसतोय? राजेश सुकुमार वर्णन करणं सुद्धा शक्य होईना गेलं. नामदेवराया तू विचारले, देवा कसा दिसतो मी? नामदेवराया मला देवाने सांगितलं, नामा अरे काय वर्णन करावं? नाही देवा मी तुझ्यासारखा दिसत नाही. देव म्हणले, अरे नामा माझ्यापेक्षा उठावून दिसालास तू. कसा दिसायला? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, कर कठावरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. अरे नामा तू त्या विठेवर कमरावर हात देऊन उभारलायस, गळ्यामध्ये वैजंती माळ आहे. काय स्वरूप द्याय तिचं वर्णन करता येत नाही. नामा एवढा तू सुंदर दिसायला लागलायस. सुंदर दिसायलायस म्हणल्यानंतर नामदेवराने सांगितलं, देवा ब्राह्मण मंडळी येतील, तुम्ही जावा लवकर आणि लवकर आंघोळ करून या. देवानं सांगितलं, नामा जरी आले तर घाबरायचं नाही बरं का. जर घाबरलात तर दुसराच आहे म्हणून बदलतील. नामदेवराया म्हणले, नाही देवा मी घाबरत नाही, तू येईपर्यंत मी व्यवस्थितशीरच उभा राहतो विठेवर. म्हणल्यानंतर देव स्नानासाठी गेले महाराज. देव स्नान करतात न करतात तोपर्यंत इकडं बडवे मंडळी, उठा पांडुरंग.
ब्राह्मण मंडळी मंदिरामध्ये आले महाराज, आणि दार उघडताना म्हणले देवा उठा उठा, पांडुरंगा आता झाला, उठा देवा उठा देवा म्हणल्याबरोबर नामदेवराव वाटलं आता आले. नामदेवराय कमरावर धीट मनानं हात देऊन उभा आहेत महाराज. त्या ब्राह्मण मंडळीने नामदेवरायच्या अंगावरला पोशाख सगळा काढलेला आहे. नामदेवराय म्हणले बर आहे. गरम पाणी घेतलं महाराज, बोट घालू वाटत नव्हतं त्या पाण्यात, असलं पाणी नामदेवरायाच्या अंगावर ओतलं गेलं महाराज. पण नामदेवराया गप्प बसली, कारण का देवानं सांगितलं हे काय बोलायचं नाही. लिंबू साखर घेतली, त्यानं घासायला लागले. नामदेवराया मनात म्हणाले मला खायला दिना तर हे अंगावर लावाले. तरी नामदेवराया गप बसले. थंड पाणी ओतलं महाराज. जेवढं देवानं प्रकार सांगितलं होता तेवढा प्रकार होऊ लागला. नामदेवरायाला पुरणपोळीचा निवेद दाखवला महाराज, आणि ते ताट वापस घेतलं. वापस घेतल्या म्हणल्यावर तर नामदेवराय म्हणले काय लोकांचा भाव आहे, निवद आणलाय आणि नुसताच माघारी घेऊन चालली ती. अरे खातर म्हण काय लोकांचा भाव आहे महाराज, भाव नाही राहिला. नामदेवराया मनात म्हणू लागले. तेवढ्यामध्ये त्या ब्राह्मणाने लोण्याचा गोळा घेतला महाराज, आणि नामदेवरायाच्या तोंडाला लावला. तोंडाला लावल्यावर नामदेवराय म्हणले काय चान्स आलाय. पण देवानं सांगितलंय खायचं नाही. पण नामदेवरायानं मात्र आपली जीभ मधल्या मध्ये फिरवायला चालू केली. आमच्या पप्पू सारखा एक शहाणा ब्राह्मण होता तिथं, त्यानं बारकाईने पाहिलं तर याची तोड हालतय. देवानं कधीच तोड हलविलं नाही, आणि आज कसं हालतय. शंका काढणारी आहेत महाराज माणसं. म्हणला त्यानं पुन्हा बघितलं तर पुन्हा ती अजून नामदेवरायामध्ये जीभ फिरवायला आली. फिरवाले बरोबर ते ब्राह्मणाला अरे हा देव नाही आपल्यातला नाम्या नाम्या म्हणल्या बरोबर सगळी महाराज ब्राह्मण मंडळी नामदेवरायाला मारायला धावा अंगावर आली. तो पण तिकडं अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तिथं प्रगट झाले आणि नामदेवरायाला आलिंगन दिले. नामा माग तुला काय मागायचे ती म्हणलं तर अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
देवानं सांगितलं नामा मग तुला काय मागायचे ते म्हणल्याबरोबर अकल्प आविष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा पादान कोण काळी ही संत मंडळी सुखी असू. मागायचे माग म्हणल्याबरोबर नामदेवराय महाराज हे तुमच्या आमच्यासाठी सगळ्यासाठी मागितलं. माझ्या भक्ताला सुखी ठेव. पण भक्त म्हणजे कोण? कोण महाराज? जो गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ घालतो आणि नित्य नेमानं ज्ञानेश्वरी भागवत एकनाथचं वाचन करतो आणि एक पांडुरंग परमात्म्याची वारी आणि एक संताची वारी करतो, तो नेमाचा भक्त असतो महाराज. विठ्ठल मग असा नेमाचा भक्त कोण होता महाराज? पैठणकर. त्यांचे ठरलेले मुक्काम राहायचे. त्रयोदशीला, चतुर्दशीला, पंचमीला, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी करीत दशमीला चंद्रभागेला जायचे. ठरलेले मुक्काम ठरलेल्या ठिकाणी आणि नित्यनेम राहायचा. मुखामध्ये नाम, हातामध्ये टाळ आणि मुखामध्ये नाम असायचं महाराज. अशी पांडुरंग परमात्म्याची वारी करायची. पण एक दिवस असा प्रसंग आला की ज्या घरामध्ये त्यांचा मुक्काम होता त्या ठिकाणी महाराज त्या घरच्या मालकाचं मूल वारलं. मूल वारलं. आता कुणाची आई आपलं जर मूल गेलं म्हणलं तर तिला वेदना होणारच आहे. पण बाप थोडा कठोर काळजाचा असतो. तेव्हा बापाने सांगितलं, कारभारीने आपल्या घरी आज महिन्याची वारकरी येणार आहेत आणि आपण जर असं रडत बसलो तर ते वारकरी उपाशी जातील. त्यांची व्यवस्था कोण करेल? तेव्हा त्याला झाकून ठेव आणि स्वयंपाकाला लाग. पतीची आज्ञा. पतीची आज्ञा जी स्त्री मानते तिला कुठं सुद्धा जायची गरज नाही. तसं पतीची आज्ञा मानून त्या मुलावर झाकण ठेवलं महाराज आणि झाकण ठेवून तिने स्वयंपाक करायला नित्य नेमाचे वारकरी दिवस मावायला त्या घरामध्ये प्रवेश केला. आल्या आल्या त्यांनी पाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि हातपाय धुल्यानंतर नित्य नेमाचा हरिपाठ सुरू केला. हरिपाठ झाल्या झाल्या भोजन वाढलं महाराज. महाराजांनी विचारलं, अहो धनी, आम्ही प्रत्येक वारीला आल्यानंतर तुमचा मुलगा आम्हाला भाकरी वाढतो, भाजी वाढतो, पाणी देतो, आज मुलगा दिसत नाही. म्हणल्यानंतर वडील गप्प बसले. परंतु हे महाराजाचं बोलणं ऐकून आई साहेब महाराज स्पुंदून स्पुंदून रडू लागल्या. आवाज न येता ते रडू लागल्या, स्पुंदत होत्या. त्यावेळेस महाराजाच्या कानावर ते स्पुंद गेल्याबरोबर विचारलं, का हो आईसाहेब का रडतात? काय उत्तर द्यावं लागलं? काही उत्तर दिलं नाही. महाराजांनी विचारलं. उठले महाराज आणि विचारलं, आईसाहेब काय दुःख झाले तुम्हाला ते आम्हाला सांगा. म्हणल्यानंतर त्यांना सुद्धा खात्री होती की संत आपल्या इथं प्रत्येक महिन्याला येतात, म्हणजे काहीतरी वरदास देतात, त्यांना आपण खोटं बोलायचं नाही. म्हणून त्यांनी सांगितले, महाराज आमचा मुलगा मगास वारला आहे. पण धनेनं सांगितलं, तुम्हाला आज कुठं जेवण भेटेल, तुम्ही उपाशी राहाल. म्हणून त्या मुलाला आम्ही पांघरू घालून झोपी घातले महाराज. महाराज म्हणल्याबरोबर महाराजांनी सांगितलं, देवा अरे तुझी प्रत्येक महिन्याला वारी करणारे संत जर एखाद्याच्या घरात येत असतील, त्याशी तुझा नित्यनेमाचा हरिपाठ होत असेल, जागर होत असेल, तर त्या घरातल्या माणसाला तू जर असं दुःख देत असतील तर तुझी वारी कोण करेल? देवाला प्रश्न विचारू लागल्याबरोबर देव त्यात तिच्याकडे प्रकट झाले महाराज आणि ती मेलेलं मूल उठवलं गेलं महाराज. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात.
बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. देवानं सांगितलं, नामदेवरायांनी मागणं मागितलं देवाकडं, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. यांना कसलंही वारं लागू देऊ नको. पण आपली तर कसं आहे, एक चाल म्हणायला आले की पठ्ठ्या. अरे काय पठ्ठ्या, जा जरा बाहेर बाजारात म्हणजे कळतंय. अशा अनेक पट्टी आहेत. पण इथं हामपणा येतो महाराज माणसाला. गायकाचं तसंच आहे, वादकाचं तसंच आहे, आणि कीर्तकाराचं काय वाटलं तसंच आहे महाराज. माझं कीर्तन ठेवा 35,000 द्या. काय बाजार मांडलाय? अरे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिथे घेते प्रमाण सांगायचं. पुन्हा मग तुम्हाला प्रश्न पीटी मास्तर असा पडला असं, ही एवढं वरडाले, ही काय घेणार आहे आता? मी आज ह्या गावाला कीर्तनाला यायला विचार करूनच आलोय. कारण का जो पत्रकार निर्भीडपणे आपलं मत मांडतो, जिथं कसल्या आमिषाला बळी पडत नाही, त्या पत्रकाच्या वाढदिवसाला जाणारा महाराज म्हणजे हा पैसे घेणारा महाराज नाही, फुकट कीर्तन आहे, फुकट. आणि महाराज तुम्ही म्हणाल आजच का? आजच नाही, गेली 9 वर्ष झालं ज्या ठिकाणी मी कीर्तनाला जातो त्या ठिकाणचं पाणी पित नाही, जेवण करत नाही, आणि 1 रुपयाही घेत नाही. कारण का ही आज काळाची गरज आहे महाराज. खेडोपाड्यामध्ये सप्ते बंद पडाले, त्याचं कारण काय? पैसा. माझी विनंती आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून की नुसतं पैशाला बळी पडू नका. जर आपली संस्कृती टिकवायची असेल, आपले आचार विचार जर टिकवायचे असतील, तर पैशाला बळी पडू नका. हे माझं जाहीर आव्हान आहे. विठ्ठल ध्वज स्तंभावरी वान्यरू शंकरू, ती अर्जुनेशी झाला. म्हणा महाराज, एक वेळेचा प्रसंग असा आहे की अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी, हिंदुस्थानमध्ये तीर्थयात्रा करायची जर असतील तर 12 ज्योतिर्लिंग, 4 धाम आणि सप्तपुऱ्या हे ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस यात्रा बनते महाराज. जत्रा नाही. आपण जातो ती जत्रेला जातो. कशा जातो? माघवारीला, जत्रेला. काय यात्रेचे गुण आहेत तुमचे महाराज? मला ती आज विषय घ्यायचा नाही. मला माझा विषय इथं आहे की आपण यात्रेला गेलं पाहिजे. तसं अर्जुन तीर्थयात्रा करण्यासाठी गेले आणि भारत भ्रमण करत 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 असताना रामेश्वर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आणि 4 धामपैकी एक असे एक त्या तीर्थक्षेत्रावर रामेश्वर या ठिकाणी गेले. रामेश्वर मध्ये गेल्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी समुद्रामध्ये गेले आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर एक पूल बांधलेला दिसला. लक्षात आलं की रामप्रभूनं हा पूल बांधलेला आहे. कुणी बांधलाय? रामप्रभूनं पूल बांधलाय. असं लक्षात आलं महाराज. आल्याबरोबर विचार केला की रामप्रभू विद्येत थोडे जरा कमी होते का? कोण म्हणतंय? काय म्हणायची गरज आहे का बरं? अहंकार, अहंकाराचा वारा महाराज. मी म्हणणाऱ्याला अहंकाराचा वारा यायला. आपलीच काय कथा आहे? अर्जुनाला अहंकार आला की रामप्रभू धनुर्धर विद्येमध्ये प्रवीण नव्हते काय? म्हणल्याबरोबर आमच्या हनुमंतराया पाठीमागे होते महाराज. हनुमंतरायांनी म्हणले, ए अर्जुना, तू मनात म्हणतोस ती बरोबर नाही. त्यावेळेची वानर सैन्या
फार धिप्पाडच्या धिप्पाड होती आणि पूल मोडला असता म्हणून दगडाचा बांधला. तेवढ्यावर तर अर्जुनानं गप्प बसावं का? अर्जुन गप्प बसला नाही महाराज. मी जर आता बांधला तर मोडून दाखवतील का? मारुतीराय म्हणले बर असं आहे काय, ठीक आहे. पण म्हणले जर पूल मोडला तर काय? दोघांची पैज लागली महाराज. जर पूल मोडला तर अर्जुनानं अग्निकष्टी घ्यायची आणि जर पूल नाही मोडला तर हनुमंतरायांनी ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी अर्जुनीशी झाला. तर हा प्रमाण ग्राह्य धरून ठीक आहे म्हणले. दोघांचं ठरलं. दोघ जणच आहेत, मारुतीराय आणि अर्जुन दोघ जणच आहेत. अर्जुनाने बाणाचा पूल बांधला, मारुतीरायाने बुभुकार केला आणि एका क्षणामध्ये पूल मोडला महाराज. पूल मोडल्याबरोबर अर्जुनानं काटक्या गोळ्या करायला सुरुवात केली. त्याला सरपण म्हणतात. सरपण गोळ्या करायला चालू केलं आणि सरपणाची चित्ता रचली महाराज. चित्ता रचली त्यावेळेस अर्जुन शेवटची प्रदक्षिणा त्या चित्तेला घालू लागला. पण अखिल कोट ब्रह्मांड नायक दम निघाला नाही महाराज. राम अवतारामध्ये हनुमंतराया आणि कृष्ण अवतारामध्ये अर्जुन, ही दोघं बी कुणाचे आहेत? देवाचेच भक्त आहेत महाराज. आणि दोघ जण मी काय करायत म्हणून देवाला दम निघाला नाही. देवानं लगेच एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि जाऊन विचारलं अर्जुनाला, अर्जुना हे काय चाललंय? त्यावेळेस मारुतीरायाने सांगितलं, तो सांगणार नाही, मी आहे सांगतो ते ऐका. पूल बांधला, तो मी मोडून दाखविला. जर मोडल्यानंतर हा अग्निकष्टी घेतो म्हणला. ब्राह्मणाने विचार केला, आता हा अग्निकष्टी घ्यायला चाललाय. हनुमंतराय सुद्धा बोलले, म्हणजे हनुमंतरायाला सुद्धा काय झालाय? अहंकाराचा वारा लागलाय हनुमंतरायाला सुद्धा. म्हणून त्या ब्राह्मण रूपी देवानं सांगितलं, याला साक्ष कोण आहे? कोणतंही कार्य झालं तर साक्षी विना चलत नाही, साक्षीदार लागतो. कोर्टात केस घातली तर साक्षीदार तपासले जातात. साक्षीविने काय चलत नाही. माझ्या समोर अर्जुनाला सांगितलं पूल बांध आणि हनुमंतरायाला म्हणले तू पूल मोड. म्हणल्याबरोबर महाराज अर्जुनाला वाटलं बरं झालं आता. अर्जुनानं पूल बांधला महाराज आणि हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंतराया तुम्ही आता ही पूल मोडा. म्हणल्यावर भुकार केला महाराज. त्या पुलाला काही झालं नाही. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. तस देवानं रूप घेऊन अर्जुनाचंही खरं केलं आणि मारुतीरायाचंही खरं केलं. कारण का मारुतीरायाला ध्वजस्तंभावर बसायचं होतं. कारण का पुढं 100 कौरव होते आणि 5 पांडव होते. याचं करण्यासाठी ते सुद्धा कामयुक्त होतं. म्हणून अभंगाच्या पुढल्या चरणात सांगतात, नाम अहंकाराचा वारा न लागो राजसा.
अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार पण कसं आहे मला तर भाग्यवान आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या एक जण असते. आज काय काय मंडळीचं नाव घेणार नाही मी, पण 2 जण आलेत, विठ्ठल रुक्माई. काय भाग्य आहे मला. असा मी परमात्मा करायला पाहिजे. नाही तर काय आमचे महाराज बघा बोलले की हा आलो एकटा, वारीला निघालो एकटा. नाही महाराज, जोडीने सुद्धा वारी करायला पाहिजे. तसं कीर्तन प्रवचन सांप्रदायिक सगळ्या कार्याला सुद्धा जोडीने हजर राहणं गरजेचं आहे. नाही तर मी एक लय मोठा आहे, मी लेख मगाच सांगितलं मी की मी असा आहे, मी तसा आहे. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. नामा मने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंगा. ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे त्याचं कल्याण कर, पण कधी कर विठोबा रखुमाई. पुंडरी मग उपरनट्टा होईल होता घेऊ. पुंडरी गुरुदेव विठ्ठल काका महाराज सब संत की जय. तया आसावे कल्याण नामा मने तया आसावे कल्याण. नामा मने तया आसावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण. अजमुखी निदान पांडुरंग ज्यामुखी निदान पांडुरंग. कल्पनेची बाध न हो कौन का कल्पनेची बाध न हो कौन
कल्पने काळे चालू पुढल्या चालला बसला अर्ध्यात मने तया असावे कल्याण रामा मने तया असावे कल्याण जामुखी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाजा नव कौन कल्पनेची बाजा नव कौन काळे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा बस की तू का बस ना ए पोरा
कुळा माझ्या सकळा हरीचा दासा कल्पनेची बाधा न कोणी काळी संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकसी नमा मने तयासावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग. झालेली शिवा पुन्हा एक बार अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरपूर परमेश्वराच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व संत मायबापाच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी शिवेला स्वल्प विराम देण्यापूर्वी आज ज्याच्या 31वा वाढदिवस साजरा केला तो पत्रकार संतोष दुधभाते यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच अखिल कोड ब्रह्मांड नायक पंढरपूर परमेश्वराच्या चरणी विनंती करून या ठिकाणी शिवेला स्वल्प विराम.